पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलनं SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूया सर्वांना सुपरिचित असलेल्या डॉक्टर अभिजित सोनावणे यांच्या अनुभव संग्रहातील अगरबत्ती ही कथा. अभिवाचन सौ विशाखा जोशी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार, मी विशाखा जोशी. डॉक्टर अभिजित सोनवणे या भिक्षेकऱ्यांसाठी काम करणाऱ्या डॉक्टरांचे अनुभव आपण ऐकतोय. काही भिक्षेकरी जन्मतः भिकारी नव्हते बर का, तर नियतीच्या चक्रात अडकल्यामुळं त्यांना या परिस्थितीत यायला लागलं. तुम्हाला प्रश्न पडत असेल की डॉक्टर या लोकांच्यावर मोफत औषधोपचार करतात, मग त्यांचा स्वतःचा प्रपंच कसा चालतो? तर डॉक्टरांच्या पत्नी डॉक्टर मनीषा सोनावणे ह्या काहीतरी छोटं मोठं काम करून त्या दोघांचा प्रपंच चालवतात. डॉक्टर म्हणतात, ती माझी नुसती पत्नी नाही, तर ती माझी आई होऊन माझी काळजी घेते. असाच एक प्रसंग किंवा डॉक्टरांचा अनुभव म्हणू आपण, अगरबत्ती या कथेत आपल्या पुढं उलगडत आहे. अगरबत्ती ती मला भेटली फुटपाथवरच भीक मागत. वय वर्ष 70च्या आसपास, दिसायला काळी सावळी आणि अंगावर अक्षरशः अर्ध्या इंचाची घाण. 3 फुटाच्या अंतरावर जरी गेलो तरी विचित्र, अतिशय घाणेरडा वास येतो. अंगावर नाही म्हणाला एक मळकी साडी. मळकी हा शब्द खूप थिटा आहे. ह्याला साडी का म्हणावं हाच मुळात प्रश्न आहे. अक्षरशः 5-5.5 फुटाचं ते कापड ती अंगावर गुंडाळते. जे झाकायला जावं तेच उघडं पडतं. आणि दुर्दैव असं की ते तिला कळत नाही, जाणवत नाही, कारण डोळ्याच्या कसल्याशा प्रॉब्लेममुळं तिला काही दिसतच नाही. एकूण अवस्था अशी की या आजीजवळ कुणी जाऊच नाही, तिच्याजवळ कुणी बसूच नाही. तरीही मी जातो, बसतो तिच्याजवळ. याचं कारण तिचं लाघवी बोलणं. हिच्या गोबऱ्या गालातून एक एक शब्द असा बाहेर पडतो जसा शंकराच्या पिंडीवर टांगलेल्या अभिषेक पात्रातून थेंब थेंब अभिषेक व्हावा तसा. अतिशय शुद्ध आणि सात्विक. भीक मागताना म्हणते, बाळा तुला जमलं तर काहीतरी दे मला. स्वतःला अडचणीत टाकून मला काही देऊ नकोस. आधी तू घे, प्रसन्न हो. त्यातून काही उरलं आणि तुला जर मला द्यावंसं वाटलं तरच दे, अन्यथा नको. गोळ्या मागताना म्हणते, डॉक्टर साहेब मला देणं शक्य असेल तरच द्या बर का गोळ्या. अहो माझ्यापेक्षा जास्त त्रास असणारे खूप आहेत अजून, त्यांना आधी द्या. मी काय करेन थोडं सहन. दुसऱ्याच्या विचार करण्याच्या तिच्या या वृत्तीमुळं मी तिच्याकडे आपसूक ओढला गेलोय. तिच्याजवळ बसलं की तिचं बोलणं ऐकता ऐकता बोलण्यातून सुगंध इतका घमघमायला लागतो की अंगावरून येणाऱ्या घाण वासाची जाणीवच होत नाही आपल्याला. शेजारी बसलं की विचारते, मी एक श्लोक म्हणू? आणि आपल्या उत्तराची वाट न पाहता ती विश्व प्रार्थना म्हणायला सुरुवात करते. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे. ह्या विश्वात ज्याच्याकडे सर्व काही आहे तो स्वतःला अजून काहीतरी मिळू दे म्हणून लाचार होते. आणि सर्वस्व गमावून बसलेली ही आजी दुसऱ्याला सुखात ठेव म्हणून प्रार्थना करतेय. स्वतःसाठी मागणं ही झाली लाचारी आणि दुसऱ्यासाठी मागणं ही झाली प्रार्थना. दोन्हीतला फरक मला या आजीमुळे समजला. ही आजी एका मॅनेजरची बायको, भरपूर श्रीमंती आणि खानदानी संस्कार. रास्ता पेठेत त्यांचा जुना बंगला आहे.
बंगला होता म्हणूया, सगळं काही होतं, पण घरात कोणी चिमुकलं नव्हतं. 2 वेळा पोटातच बाळ गेलं, मरता मरता वाचली. 3ऱ्या वेळी डॉक्टरांनी सांगितलं, आता तुम्हाला बाळ होणं नाही, दत्तक घ्या. मधल्या काळात यजमान गेले. इतके दिवस दूर असलेले सगळे नातेवाईक आता जवळ आले. आठवतील ती नाती सांगून घराची वीट आणि वीट घेऊन गेले. सगळी नाती बरोबर येताना पोती घेऊन आली होती. त्या पोत्यातून सर्वस्व वाहून गेलं तिचं. हिच्याच डोळ्या देखत असलेली सगळी नाती हिंकाळत गोती खात गेली आणि वाड्याची ही खानदानी मालकीण आता फुटपाथची राणी म्हणून जगतीये. गेली 15 वर्ष विश्व प्रार्थना गात, सर्वांना सुखी ठेव म्हणत, आपल्या अंगावर धड कापडही नाही आणि गात असते, सर्वांना ऐश्वर्यात ठेव. सगळ्यांनी लुबाडून घेतलं तरी आर्त प्रार्थना करते, सर्वांचं भलं कर, कल्याण कर. ऐकणारा तो तिचं ऐकतोय की नाही माहित नाही, तरीही गोबऱ्या गालातून हसत वर बघत विश्वासानं म्हणत असते, आणि तुझे नाव अखंड मुखात राहू दे. मी एकदा चाचरत तिला म्हटलं, मावशी, तू मनाने इतकी सुंदर आहेस, पण इतकी अस्वच्छ का राहतेस? ती म्हणाली, अस्वच्छ? मी कुठे आहे अस्वच्छ? अगं हा वास. मी आवंढा गिळत नजर चोरत बोललो. ती म्हणाली, हा वास घाणेरडा वाटतो का रे बाळा तुला? लहान आहेस बाळा तू अजून. अरे या घाणेरड्या वासानंच माझं रक्षण केलंय, ती हसत बोलली. म्हणजे? कानाजवळ येऊन बोलली, तुला माहित आहे, कापूर पेटवला की आजूबाजूला किडे येत नाहीत. मच्छरची अगरबत्ती पेटवली की मच्छर आसपास येऊन चावत नाहीत. ही घाण नाही बाळा, हे माझं कापूर आहे, माझी अगरबत्ती आहे. या कापरामुळंच आणि अगरबत्तीमुळं समाजातले किडे आणि डास माझ्या वाऱ्यालाही येत नाहीत. बापरे, मी हा विचार ऐकून हादरलो. केवळ शील जपण्यासाठी जाणून बुजून ती या घाणीत राहते. आपण कुठल्या समाजात राहतो? स्वतःला जपण्यासाठी इथं स्वतःला आधी घाणीत लोळवावं लागतं. दुर्गंधाला आपलं कवच कुंडल बनवावं लागतं. ह्या आजीनं नवऱ्यामाग स्वतःला जपण्यासाठी अंगावर घाण चढवून घेतली होती. मुद्दाम दुर्गंधीत झाली होती. गंमत पहा कशी, एका घाणीनं आणि दुर्गंधानं कुणाचं तरी पावित्र्य जपलं होतं. काटे बोचतात पण फुलाला जपतात तसं. मी मनोमन या माऊलीला नमस्कार केला. आता अंगावरच्या तिच्या 1 इंचाची घाण म्हणजे तिनं अंगावर चोपडून घेतलेलं पवित्र भस्म आहे असं मला वाटायला लागलं. आणि तिच्यातून येणारा सुगंध म्हणजे सुगंधी कापराचा वास. या आजीला मी डोळ्याच्या ऑपरेशनसाठी घेऊन आलो 27 तारखेला. अंगावर तीच अर्धी मुर्दी साडी आणि तोच वास. दवाखान्यात बसलेल्या इथं सगळ्यांनीच हिला पाहून नाक मुरडलं, नाकाला पदर लावले. कुणी कुणी तर चक्क उठून गेलं. बरोबरच आहे, चिखलात फुललेलं हे कमळ, याची कुणालाच जाण नव्हती. इतरांसाठी हा वास होता आणि माझ्यासाठी सुगंध. संदर्भ कसे झटक्यात बदलतात ना. बाळाच्या शिशूचा आईला कधी वास येत नाही, दुर्गंधीत असून सुद्धा. जवळचं माणूस कुणी गेल्यावर पार्थिवा शेजारी ठेवलेल्या अगरबत्तीचा वासही नकोसा वाटतो ना, सुगंधित असूनही. वास आणि सुगंध आपल्याच मनाच्या कल्पना आहेत. समोरच्या विषयीची आपली भावना महत्वाची. चांगली भावना असेल तर सुगंध सुगंध, नाहीतर फक्त घाणेरडा वास. मी आजीच्या अर्ध्या घातलेल्या साडीकडे पाहिलं आणि मूक नजरेनं आमच्या भुवडताईकडे पाहिलं. भुवडताईनं त्याच मुक्या नजरेनं भुवड बाबांकडे पाहिलं. कुणीच कुणाशी काही बोललं नाही. बाबा उठले आणि झटक्यात बाहेर गेले. बरोबर 20 मिनिटांनी परत आले. हातात 2 साड्या, 1 गाऊन, मोती साबण, अंग घासण्याची घासणी आणि टॉवेल. मला हेच सांगायचं होतं भुवडताईंना. न बोलताही त्यांना कळलं. मुक्या नजराही किती बोलक्या असतात नाही.
भुवडताईंनी मग या माऊलीला दवाखान्यातल्याच बाथरूम मध्ये नेलं. बाळाला चोळून घालावी तशी 1.5 तास आंघोळ घातली. भुवडताई यावेळी मला एका लेकराची माय वाटली. कुठल्याही वासाची लागण न झालेली. जे आहे ते सारं सुगंधीच आहे असं समजून तो सुगंध अनुभवणारी. आणि ती आजी झाली होती एक छोटं निरागस बाळ. बाथरूम मधून दोघी बाहेर आल्या तेव्हा सगळ्यात जास्त सुगंध आला माझ्या भुवडताईच्या हाताचा. जगातले सर्वात सुंदर हात होते ते आणि तितके सुगंधी. शुचिरभूत झालेल्या आजीचं नवरूप पाहून मी स्तिमित झालो. आजीचं 27 तारखेला डोळ्याचं ऑपरेशनही करून घेतलं. आता तिला दिसायला लागेल. ऑपरेशन नंतर मी तिचे हात हातात घेऊन म्हटलं, आजी, तुझ्या अंगावरचं भस्म आणि कापराचा वास आज आम्ही काढून टाकलाय. तुझी ही कवच कुंडलं काढून घेतलीत बर का. पण काळजी करू नकोस, तुला आजपासून अशा कवच कुंडलांची गरज पडणार नाही. म्हणजे? आजी बोलली. मी म्हटलं, आता जिथं तुला सन्मानानं सांभाळतील अशा ठिकाणी मी तुझी व्यवस्था करणार आहे. इथून पुढं तू गटारीत, घाणीत, फुटपाथवर राहणार नाहीस. मी ठेवेन तुला चांगल्या ठिकाणी. पण तू हे का करतोयस माझ्यासाठी? तिनं निरागसपणे विचारलं. मीही तितक्याच निरागसतेनं सांगितलं, तू मला सांगितलं होतंस ना तुझं बाळ 2 वेळा पोटातच गेलं म्हणून. अगं ते गेलं नव्हतंच कधी. डॉक्टरनी खोटंच सांगितलं होतं तुला. मी तेच बाळ आहे तुझं. फिरूनी पुन्हा जन्मलो मी. तिचे डोळे डबडबले. माझ्या गालावरून हात फिरवत ती प्रसन्न हसली. म्हणाली, श्लोक म्हणू? नेहमीसारखीच उत्तराची अपेक्षा न ठेवता न डोळे मिटले. माझे हात हाती घेतले. ते हात तसेच हातात ठेवून तिनं स्वतःचेही हात जोडले आणि विश्व प्रार्थना सुरू केली माझे हात हाती घेऊन. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे. सुगंध देणारी ती एक सुवासिक अगरबत्ती असा मला त्यावेळी भास झाला. आणि सारा आसमंत चक्क सुगंधित झाला.